गेले 3 ते 4 दिवसापासून महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा देखील वाढलेला आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या 5ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला असून आज सकाळपर्यंत या ठिकाणी वडज धरणामध्ये जवळपास 50% वडज हे धरण भरलेलं असून या ठिकाणी पिंपळगाव जोगे हे धरण मात्र अद्यापही मायनसमध्ये आहे। परंतु इतर धरणांमध्ये जे डिंबे आहे, माणिकडो आहे, या धरणांमध्ये देखील समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये सुद्धा अत्यंत वेगाने वाढ होताना दिसत आहे। आणि आत्ता हे जे धरण आहे हे स्टोरेज डॅम म्हणून जुन्नर तालुक्यातलं प्रसिद्ध असणारं येडगाव धरण आहे आणि या धरणामध्ये सुद्धा आतापर्यंत साधारणपणे 25% भरलेलं आहे। या ठिकाणी अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलणं झालं त्यांनी सांगितलं की साधारण संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत वडज धरणामधनं पाणीचा जो काही विसर्ग आहे हा नदीपात्रामध्ये केला जाऊ शकतो आणि त्यामुळे नदीपात्राच्या कडेला असणारी जी काही गावं आहेत त्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारासुद्धा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। या ठिकाणी नदीकाठच्या परिसरामध्ये आपली जनावरे असतील, काही वस्तू असतील, शेतीशी संबंधित काही कामं असतील, त्या ठिकाणी ती सर्व उरकून या ठिकाणी नदी क्षेत्रात नदीच्या कडेला आपण फिरकू नये, साधारणपणे काही काम नसेल तर घराबाहेर पडू नये अशा स्वरूपाच्या सूचना देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।